विरुद्ध आवाज। नवापूर एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र उपजिल्हा रुग्णालय नवापूर आणि स्वर्गीय विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालय नवापूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित आणि नर्सिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। नर्सिंग प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रॅलीचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर तसेच उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे आवारात HIV एड्स जनजागृतीवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण केले। पथनाट्याच्या माध्यमातून HIV एड्सची कारणे, लक्षणे व उपचार तसेच समाजात पसरलेले गैरसमज याविषयी सामाजिक प्रबोधन करण्यात आले। नवापूरचे नागरिक तसेच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण, सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पथनाट्याच्या मनोरंजनाचा लाभ घेतला। सदर कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कीर्तिलता वसावे, डॉक्टर कांचन वसावे, डॉक्टर रेचल वळवी, डॉक्टर भानुदास गावित, डॉक्टर प्रदीप गावित, डॉक्टर अमोल वळवी, डॉक्टर प्रमोद कटारिया, डॉक्टर धीरेंद्र चव्हाण, डॉक्टर सखाराम वळवी, डॉक्टर रोहिणी मावची, डॉक्टर प्रीती गावित, डॉक्टर सुनील गावित, डॉक्टर स्नेहा पाटील, त्याचप्रमाणे नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सुरेखा पाटील, संगीता मावची, गणेश गावित तसेच सर्व इन्चार्ज सिस्टर, सर्व वैद्यकीय कर्मचारी, नर्सिंग विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक व रुग्ण त्यांचे नातेवाईक उपस्थित होते। जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुपदेशक कैलास माळी यांनी केले व आभार प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिनेश अहिरराव यांनी मानले। ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर, संपादक विजय तिजवीज, नवापूर। आम्ही विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग या कॉलेजचे जे स्टुडंट आहे। एड्सचा फुल फॉर्म म्हणजे एक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम। एड्स ही व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी करून टाकते। एड्स असलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी करून टाकते। एड्स असलेल्या पेशंटला सतत सर्दी, खोकला, TB यासारखे आजार लगेच होऊन जातात। एड्स ही बाहेर काढा यांना। थांबा थांबा, हे तुम्ही काय करत आहे? यांना तसे वागतात का? मित्रांनो, जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला एड्सचे प्रमुख कारणाबद्दल सांगणार आहे। एड्सचे पहिले कारण आहे हे पेशंटला घ्या, बोलवा ना, लोकांना घ्या पुढे। जोराने बोल ना, कोणालाच ऐकू येत नाही ना। घाबरू नका ना, ते पाठ करून सांगण्यापेक्षा। मार्केटमध्ये नवीन ड्रग आले बोलो शुभ शाम, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा। साधारण कोणत्या पण दवाखान्यात गेल्यावर एक नवीन सूची डिमांड केली पाहिजे। आता बघूया आपण हेडचे तिसरे कारण। हे भगवान, तुम्ही आमची सगळी इच्छा पूर्ण केली। आमच्या घरी नवीन गाडी येणार आहे। चला, डॉक्टर मॅम रिपोर्टसाठी बोलवलं आहे। डॉक्टर मॅम, तुम्ही मला रिपोर्टसाठी बोलवलं होतं? हां, तुमचा रिपोर्ट येऊन गेला आहे। अरे, तुम्हाला तर एड्स आहे आणि हा आजार तुमच्या बाळाला पण नाही डॉक्टर मॅम, तुम्ही काय सांगता? नाही, हा सगळं रिपोर्ट खरं आहे आणि हा आजार तुमच्या बाळाला पण होऊ शकतो। तुम्हाला माहित होतं ना आपल्याला? मित्रांनो, एड्स सारखा खतरनाक आजाराला आपल्या कुटुंबातील लपवू नका। हे माहीत असणे सगळ्यांना अधिकार आहे। हा आजार तुमच्या पत्नी व तुमच्या मुलांना पण होऊ शकतो। मित्रांनो, एड्सचे 4 प्रमुख कारण, त्याचे चौथे प्रमुख कारण आहे हे मित्रांनो, आठवण आहे का, जेव्हा कधी शेविंग किंवा कटिंग करायला जातात तेव्हा नवीन ब्रेडची डिमांड करावी। आता आम्ही सांगणार आहे एड्स बद्दल काही लहान गोष्टी। अरे मित्रांनो, मिठीत घेतल्याने एड्स पसरत नाही। अरे बहीण, कशी आहे? मित्रांनो, हात मिळवल्याने एड्स पसरत नाही। मित्रांनो, खोकला आल्याने एड्स पसरत नाही। मित्रांनो, एका ताटात जेवण केल्याने एड्स पसरत नाही।